विद्यार्थी मित्रांनो, मागच्या तासात आपण मेथड ऑफ सॉल्विंग सायमल्टेनियस इक्वेशन हा भाग पाहत होतो, ज्यामध्ये ग्राफिकल मेथड अभ्यासलेले आहेत. ग्राफिकल मेथडने सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व करताना 4 ऑर्डर्ड पेयर शोधायचे आणि ते 4 शोधलेले ऑर्डर्ड पेयर एका टेबलच्या स्वरूपात मांडायचे आणि त्यांच्या सहाय्याने ग्राफ काढायचे आणि ग्राफमध्ये 2 लाईन ज्या पॉइंटमध्ये इंटरसेक्ट होतात त्या पॉइंटचे कोऑर्डिनेट्स म्हणजेच त्या सायमल्टेनियस इक्वेशनचे सोल्युशन्स असतात. हे मागच्या भागात आपण पाहिलं होतं. प्रॅक्टिस सेट 1.2 मध्ये क्वेश्चन नंबर 1 जो ॲक्टिव्हिटीच्या स्वरूपात होता तो आपण मागच्या तासात अभ्यासलो. आता सेकंड क्वेश्चनमध्ये आपल्याला असं सांगितलेलं आहे की सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन्स ग्राफिकली किंवा युजिंग ग्राफ असं म्हणतात. आणि मग त्यावरची काही उदाहरणं आपण आजच्या तासात सोडू. बघा, फळ्यावर 2 लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्स लिहिलेले आहेत. यांनाच आपण सायमल्टेनियस इक्वेशन्स म्हणतो. आणि मग हे 2 इक्वेशन आपल्याला ग्राफिकल मेथडने सोडवायचे आहेत. हे सोडवताना कालच्या तासात सांगितलेलं मी की पहिल्यांदा पहिलं इक्वेशन सिम्प्लिफाय करायचा आणि त्यामध्ये x ची किंमत कन्सिडर करून करस्पॉन्डिंग y ची किंमत फाइंड करायची आणि ते टेबलच्या फॉर्ममध्ये किंवा टेबलमध्ये मांडून घ्यायचं आणि मग त्याच्या आधारे पॉइंट्स प्लॉट करता येतात ग्राफवर. मग सिंपल इक्वेशन आहे ती y ची किंमत शक्यतो फाइंड करा x च्या रूपात, म्हणजे आपल्याला किमती शोधताना सोपं होईल. पहा, पहिले इक्वेशन मी सिम्प्लिफाय करतोय. y हा 6 प्लसचा x इकडे येऊन मायनस होईल. तुम्ही याला असं लिहू शकता किंवा व्हेरिएबल टर्म अगोदर आणि कॉन्स्टंट नंतर लिहिला तरी चालतं. आणि मग हा सिम्प्लिफाय झालेला इक्वेशन याच्या आधारे आपल्याला टेबल मांडायचे. टेबलमध्ये 4 ऑर्डर्ड पेयर लिहायचे. x ची व्हॅल्यू, y ची व्हॅल्यू आणि हे दोन्ही किमती एकत्र, ज्याला ऑर्डर्ड पेयर म्हणतो आपण. मग पहा, हा इक्वेशन सिंपल आहे. y म्हणजे 6 - x. x ची किंमत मी कालच्या तासात सांगितल्याप्रमाणे पॉझिटिव्ह, निगेटिव्ह किंवा 0 यापैकी कोणतीही किंमत गृहीत धरू शकता. या ठिकाणी समजा मी x ची किंमत 2 गृहीत धरलेली. मग 6 - x, ज्या x ची किंमत आपण 2 ठेवतोय, 6 - 2, y ची व्हॅल्यू 4 येतं. हा ऑर्डर्ड पेयर 2, 4. लक्षात घ्या, ऑर्डर्ड पेयर लिहिताना क्रम चुकू नका. ऑर्डर्ड पेयर मध्ये x ची किंमत पहिल्यांदा लिहिली जाते आणि y ची किंमत नंतर लिहिली जाते, म्हणूनच त्याला ऑर्डर्ड पेयर म्हणतात. याचप्रमाणे आपण x ची किंमत 0 ठेवू. 6 - 0 6 येतो. 0, 6. x ची किंमत -1 ठेवू. हा इथला मायनस आणि हा मायनस, मायनस मायनस प्लस होतो. 6 + 1 7 येतं. -1, 7. समजा x ची किंमत आपण 4 ठेवू. 6 - 4 2 येतं. हा झाला ऑर्डर्ड पेयर 4, 2. अशा प्रकारे हा पहिला लिनियर इक्वेशन सोडून आपण असे 4 ऑर्डर्ड पेयर, हे ऑर्डर्ड पेयर म्हणजेच लक्षात घ्या, कालही सांगितलेले आहे, हे ज्या किमती असतात, हा जो ऑर्डर्ड पेयर असतो, हे ऑर्डर्ड पेयर
या इक्वेशनचे सोल्युशन असतात. या इक्वेशनला सॅटिस्फाय करणारा x आणि y च्या किमती असतात आणि याच ऑर्डर पेअरच्या सहाय्याने आपण ग्राफवर पॉइंट्स रिप्रेझेंट करतो जे त्या मिळणाऱ्या ग्राफवर असतात. म्हणजे अपेक्षित जी स्ट्रेट लाईन असते त्या लाईनवरचे हे पॉइंट्स असतात. मग हे ऑर्डर पेअरच्या सहाय्याने आपण पॉइंट्स प्लॉट करतो आणि त्यातून पास होणारी स्ट्रेट लाईन म्हणजेच त्या इक्वेशनचा ग्राफ काढायचा असतो. मग याच पद्धतीने हा दुसरा इक्वेशन सिंप्लिफाय करून घेऊ आपण. x मायनस वाय इज इक्वल टू 4. y ची किंमत काढून घेऊ. मायनस वाय इज इक्वल टू पहिल्यांदा व्हेरिएबल टर्म लिहिला तरी चालतं. हा प्लसचा x राईट साईडला गेल्यावर मायनस होईल आणि हा कॉन्स्टंट प्लस 4 ला प्लस 4 आणि ज्या व्हेरिएबलची किंमत काढायची मी कालच्या तासात सांगितलेलं आहे तो ऑलवेज पॉझिटिव्ह ठेवायचा आणि मग हा पॉझिटिव्ह येण्यासाठी -1 ने प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय करायचं. थोडक्यात अपोजिट साइन होतील. हा प्लस होईल, हा पण प्लस होईल आणि हा मात्र मायनस होईल आणि मग हा सिंप्लिफाय झालेला इक्वेशन याच्या आधारे टेबल लिहायचे आपल्याला ज्यामध्ये 4 ऑर्डर्ड पेअर्स लिहायचे ज्यांच्या सहाय्याने पॉइंट्स प्लॉट करता येतात. x y ऑर्डर्ड पेअर x, y. बघा x ची किंमत ठेवायची आणि मग सोडवल्यानंतर y ची किंमत मिळेल. समजा आपण x ची किंमत 5 ठेवू. 5 वजा 4 y ची किंमत 1 मिळेल. 5, 1 हा झाला ऑर्डर्ड पेअर. समजा आपण x ची किंमत 2 ठेवू. ही किंमत 2 ठेवल्यामुळे 2 वजा 4 याची वजाबाकी होईल आणि y ची किंमत मात्र -2 येईल. x ची किंमत आपण 7 ठेवू. 7 वजा 4 y ची किंमत 3 मिळेल. x ची किंमत जी किंमत आपण घेतलेली आहे ती रिपीट घ्यायची नाही. समजा x ची किंमत आपण 3 ठेवू. 3 वजा 4 -1 येतं. हा झाला पुढचा ऑर्डर पेअर 3, -1. मग हे झाले दोन्ही इक्वेशनचे टेबल्स ज्यामध्ये आपण 4 सोल्युशन्स फाइंड केलो. थोडक्यात 4 ऑर्डर्स पेअर प्रत्येक इक्वेशनसाठी फाइंड केलो. आता या इक्वेशनचा ग्राफ म्हणजे हे 4 पॉइंट्स मधून पास होणारी स्ट्रेट लाईन. या इक्वेशनचा ग्राफ म्हणजे या 4 पॉइंट्स मधून पास होणारी दुसरी स्ट्रेट लाईन. हे दोन लाईन जिथे इंटरसेक्ट होते त्या इंटरसेक्शन पॉइंटचे कोऑर्डिनेट्स म्हणजेच या सायमल्टेनियस इक्वेशनचे सोल्युशन असतात ज्यामध्ये x आणि y च्या किमती मिळतात. मग आपण क्रमाने हे पॉइंट्स प्लॉट करून घेऊ ग्राफ पेपरवर. बघा पहिल्या इक्वेशन मधला पहिला ऑर्डर पेअर 2, 4. x कोऑर्डिनेट 2, y कोऑर्डिनेट 4 दोन्ही पॉझिटिव्ह आहेत. हा पॉइंट फर्स्ट क्वाड्रंट मध्ये येतो. x ऍक्सिस वरून पॉइंट 2 पासून घ्यायचे. y ऍक्सिस वर 4 या कोऑर्डिनेट पासून घ्यायचे. ही दोन लाईन जिथे इंटरसेक्ट होतात तो आपला पॉइंट 2, 4 चा होईल. त्याच्यानंतर 0, 6 x कोऑर्डिनेट 0 असेल तर तो पॉइंट y ऍक्सिस वर असतो आणि y ऍक्सिस वर पॉझिटिव्ह 6 च्या ठिकाणी हा पॉइंट असेल. y ऍक्सिस वर 6 च्या ठिकाणचा हा पॉइंट 0, 6 -1, 7 मायनस प्लस असल्यामुळे सेकंड क्वाड्रंट मध्ये हा पॉइंट येतो. x कोऑर्डिनेट -1 आणि y कोऑर्डिनेट 7 -1, 7 हा पॉइंट इथे येतो आणि त्या पुढचा पॉइंट आहे 4, 2 दोन्ही पॉझिटिव्ह असल्यामुळे फर्स्ट क्वाड्रंट मधला हा पॉइंट आहे. x कोऑर्डिनेट 4, y कोऑर्डिनेट 2 असा हा पॉइंट आणि मग ही 4 पॉइंट्स
लिनियर आहेत का एकदा कन्फर्म करायचं, म्हणजे ते कोलिनियर असतील तर त्याच्यातून पास होणारी लाईन काढायची, आणि समजा यातला एखादा पॉइंट कोलिनियर येत नसेल तर आपण समजायचं की त्या पॉइंटचे कोऑर्डिनेट आपले या कॅल्क्युलेशनमध्ये कुठेतरी चुकलेली आहेत, आणि मग ते पुन्हा एकदा करेक्ट करायचे, कन्फर्म करायचे, आणि मग त्यानंतर ते करेक्ट करून त्यातून पास होणारी लाईन काढायची. बघा, या 4 पॉइंटमधून पास होणारी लाईन म्हणजे हा पहिल्या इक्वेशनचा ग्राफ आहे. मग याच पद्धतीने या दुसऱ्या इक्वेशनचे जे ऑर्डर्ड पेअर शोधलो यांच्या सहाय्याने दुसरा ग्राफ काढायचा. हा जो पहिला ग्राफ आपण काढलो, हा ग्राफ ज्या इक्वेशनचा आहे प्रश्नात दिलेला तो इक्वेशन त्या ग्राफवर लिहायचा. एक तर या ॲरो जवळ लिहायचा किंवा या ॲरो जवळ लिहायचा. x + y = 6 या इक्वेशनचा हा ग्राफ आहे. इथे आपण रिप्रेझेंट केलं म्हणजे आपल्याला तपासायला सोपं होईल, पुढे उत्तर लिहिताना सोपं होईल. नेक्स्ट क्वेश्चन आहे, नेक्स्ट इक्वेशन आहे x - y = 4, ज्याचे ऑर्डर्ड पेअर आपण ऑलरेडी लिहिलेले, फाइंड केलेले आहेत. आता ही पॉइंट्स प्लॉट करायचे. 5, 1, x कोऑर्डिनेट 5, y कोऑर्डिनेट 1. फर्स्ट ऑर्डर मध्ये हा पॉइंट येतो. 2, -2, फोर्थ क्वाड्रंट मधला हा पॉइंट आहे. x कोऑर्डिनेट 2, y कोऑर्डिनेट -2. त्यानंतर 7, 3, x कोऑर्डिनेट 7 आणि y कोऑर्डिनेट 3. फर्स्ट क्वाड्रंट मधला हा पॉइंट आहे. आणि शेवटचा पॉइंट 3, -1, x कोऑर्डिनेट 3 आणि y कोऑर्डिनेट -1. या ठिकाणी हा पॉइंट येतो. ही झाली 4 पॉइंट्स जी कोलिनियर आहेत. त्यातून एक सरळ रेष पास होतं, आणि मग ही लाईन काढल्यानंतर ही दोन लाईन्स ज्या ठिकाणी इंटरसेक्ट होतात त्या इंटरसेक्शन पॉइंटचे कोऑर्डिनेट्स म्हणजेच या इक्वेशनचे सोल्युशन असतात. बघा, या ठिकाणी हे दोन लाईन या 5, 1 या पॉइंटच्या ठिकाणी इंटरसेक्ट झालेले. हा जो इंटरसेक्शन पॉइंट आहे, ज्या पॉइंटचा x कोऑर्डिनेट 5 आहे आणि y कोऑर्डिनेट 1 आहे, या पॉइंटचे कोऑर्डिनेट इथे लिहिता येतात आपल्याला 5, 1. आणि हाच ऑर्डर्ड पेअर ज्या ठिकाणी हे दोन लाईन इंटरसेक्ट झालेले आहेत, हा ऑर्डर्ड पेअर म्हणजेच या सायमल्टेनियस इक्वेशनचा सोल्युशन आहे. इथं लिहायचं आहे x = 1, x = 5 and y = 1 is a solution of given simultaneous equations. अशा पद्धतीने या ग्राफिकल मेथडच्या सहाय्याने सायमल्टेनियस इक्वेशनचे सोल्युशन फाइंड करता येतात. हा झाला x = 5, y = 1 सोल्युशन. सिंपल आहे. ही इक्वेशन सोडवल्यानंतर जी ऑर्डर्ड पेअर मिळतात ती ऑर्डर्ड पेअर पॉइंट्सच्या रूपात प्लॉट करायचे, त्याच्यातून पास होणारे स्ट्रेट लाईन्स काढायचे, आणि ही लाईन्स ज्या ठिकाणी इंटरसेक्ट होतात त्या इंटरसेक्शन पॉइंटचे कोऑर्डिनेट म्हणजे सायमल्टेनियस इक्वेशनचे सोल्युशन्स असतात. या पद्धतीने आपण ग्राफिकल मेथडच्या सहाय्याने सायमल्टेनियस इक्वेशन्स सॉल्व करू शकतो. पहा, याच मेथडवर आधारित अजून एक उदाहरण आपण इथे सोडू. ग्राफिकल मेथडच्या सहाय्याने हे सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व करू. हा या प्रॅक्टिस सेटमधला शेवटचं उदाहरण आहे. स्टार केलेलं आहे. लक्षात घ्या, पुस्तकामध्ये ज्या प्रश्नाला, ज्या गणिताला स्टार केलेला आहे त्याची काठिण्य पातळी थोडीशी जास्त असते. त्यापैकीच एक उदाहरण आहे. कठीण नाही आहे, पण याचे जे ऑर्डर्स पेअर शोधायचे आहेत ती शोधण्यासाठी थोडंसं वेळ लागणार आहे.
पहिल्यांदा आपण इक्वेशन सिम्प्लिफाय करू. इक्वेशन नंबर 1 -3y इज इक्वल टू, पहिल्यांदा व्हेरिएबल टर्म लिहू, प्लसचा 2x मायनस होईल आणि हा 4 प्लस 4. त्यानंतर हा y चा कोएफिशियंट जो आहे त्याला पॉझिटिव्ह करून घेऊ. -1 ने मल्टिप्लाय करून हा प्लस होईल, हा पण प्लस होईल आणि हा मायनस होईल. आणि मग शेवटी y ची किंमत काढायची आपल्याला. हे 2x 4 हा जो 3 मल्टिप्लिकेशन मध्ये आहे, साइड बदलल्यानंतर डिव्हिजन मध्ये येईल. हा झाला सिम्प्लिफाय झालेला इक्वेशन, ज्याच्या आधारे आपल्याला 4 ऑर्डर्ड पेयर असलेला टेबल लिहायचे. x कोऑर्डिनेट, y कोऑर्डिनेट आणि ऑर्डर्ड पेयर x, y. आता पहा या ठिकाणी या इक्वेशन मध्ये y ची व्हॅल्यू म्हणजे 2 x -4 आणि या आलेल्या किमतीला पुन्हा शेवटी 3 ने डिवाइड करायचे आणि मग आलेला भागाकार म्हणजे y ची व्हॅल्यू असेल. हे मनातल्या मनात करता येतं किंवा रफ मध्ये पेन्सिलच्या सहाय्याने तुम्ही हा कॅल्क्युलेशन करून आलेली y ची किंमत इथे टेबल मध्ये डायरेक्ट लिहिता येईल, डायरेक्ट लिहू शकता. मग हे करताना पहिल्यांदा मनातल्या मनात किंमत ठेवून पाहायची, कारण काय होतं, अशा भागाकाराच्या रूपात येणाऱ्या ज्या किमती असतात ती येणारी किंमत इंटिजर असेल किंवा फ्रॅक्शन जरी असला तरी 2.4, 2.5, 7.4, 8.2 या रूपात असेल तर ग्राफवर आपल्याला तो पॉइंट प्लॉट करायला सोपा होतो. पण येणारा भागाकार समजा 4.33 रिकरिंग किंवा 2.77 रिकरिंग किंवा 4.43 असा जर येणारा उत्तर असेल तर मात्र तो पॉइंट ग्राफ पेपरवर ॲक्युरेट रिप्रेझेंट करता येत नाही. म्हणून लक्षात घ्या, हे जे ऑर्डर पेअर मध्ये येणाऱ्या किमती आहेत ते शक्यतो इंटिजर यावेत. फ्रॅक्शन जरी आले तरी ते सिंपल फ्रॅक्शन असतील, अशा त्या किमती निवडायचे. बघा आपण x ची किंमत 1 ठेवून पाहू. x ची किंमत जर 1 ठेवलो आपण तर 2 1 जा 2 होतो आणि मग अंशाची वजाबाकी -2 येतं आणि 2 ला 3 ने भागल्यानंतर मात्र येणारा भागाकार रिकरिंगच्या स्वरूपात येतो. म्हणून x ची किंमत 1 घेऊ नका. x ची किंमत 2 घेऊ आपण. 2 गुणिले 2 4 होतं आणि 4 वजा 4 0 येतं वजाबाकी. अंशामध्ये पहा, x ची किंमत आपण 2 ठेवलो तर 2 गुणिले 2 4, 4 वजा 4 0 येतं आणि शून्याला 3 ने भागायचंय. पुन्हा शून्याला कोणत्याही संख्येने भागा, भागाकार शून्यच येतो, म्हणजेच y ची व्हॅल्यू 0 येतं. म्हणून x ची किंमत 2 घेतला तर चालेल. मग x 2 असेल तर y 0 येतं, हे आपण कॅल्क्युलेशन करून पाहिलं. म्हणून ऑर्डर्ड पेअर 2, 0 झाला. बघा, ह्या किमती मिळवणं या अगोदरच्या उदाहरणा एवढं सोपं नाही आहे. आपल्याला पुन्हा पुन्हा प्रयत्न करावा लागतं, वेगवेगळ्या किमती ठेवून आपल्याला ट्राय करावं लागतं, तेव्हाच ह्या किमती आपल्याला मिळतात. म्हणूनच या गणिताला स्टार केलेलं आहे, म्हणजे त्याची काठिण्य पातळी थोडीशी जास्त आहे. मग x ची किंमत आपण आता 2 ठेवलेली आहे, 3 ठेवू. 3 दुनी 6, 6 वजा 4 2 येतं. पुन्हा 2 ला 3 ने भागल्यानंतर येणार उत्तर रिकरिंगच्या स्वरूपात येतं. म्हणून 3 न ठेवता 4 ठेवू. 4 दुनी 8, 8 वजा 4 4, 4 ला पण 3 ने भागल्यानंतर येणार उत्तर रिकरिंगच्या स्वरूपातच येतं. करून टाकावं लागतं हे. त्याच्यानंतर 5 ठेवू. x ची किंमत जर 5 ठेवलं
तर 5 दुनी 10, 10 वजा 4 6 येतं आणि 6 ला मात्र 3 ने भाग जातं, 6 भागिले 3 2 येतं. म्हणून x ची किंमत आपण 5 ठेवू. पुन्हा सांगतो, 5 दुनी 10, x ची किंमत 5 ठेवलं तर 5 दुनी 10, 10 वजा 4 6, 6 भागिले 3 2, हा झाला 5,2 चा ऑर्डर्ड पेअर. त्यानंतर 60 ठेवून बघू. बघा, एखाद्या नंबरमध्ये गॅप करायचं असं क्रमानेच ठेवायचं असं काही नाहीये, करून पाहावं लागेल आपल्याला, गेस करावं लागेल. 6 ठेवू, 7 ठेवू, 8 ठेवू. समजा आपण 8 ठेवलं तर 8 दुनी 16, 16 मधून 4 गेले 12, 12 ला 3 ने भाग जातो. म्हणून आपण x ची किंमत 8 ठेवू. 8 दुनी 16, 16 वजा 4 12, 12 ला 3 ने भागायचे 4 येतं. 8,4 हा एक ऑर्डर पेअर झाला. आता 8च्या पुढच्या संख्या घेता येतात पण त्या थोड्या गैरसोयीच्या होतात, म्हणून आता निगेटिव्ह नंबर घेऊ. एखादी निगेटिव्ह नंबर या ठिकाणी आपल्याला घेता येईल. समजा x ची किंमत आपण -2 घेऊ. x ची किंमत -2 घेतल्यामुळे या दोघांचा गुणाकार -4 येतो आणि -4 ची बेरीज -8 येतं. -8 ला पण 3 ने पूर्ण भाग जात नाही. x ची किंमत आपण -1 घेऊ. मग या दोघांचा गुणाकार -2 होतो. -2 आणि -4 चा गुणाकार -6 येतो आणि मग -6 ला 3 ने भाग जातं, उत्तर -2 येतं. म्हणून x ची किंमत -1 ठेवू. 2 1 जा 2 मायनस येतो. -2 4 ची बेरीज -6 येतो आणि -6 ला 3 ने डिवाइड केल्यानंतर -2 हा भागाकार येतो. हा झाला पुढचा ऑर्डर्ड पेअर. या उदाहरणामध्ये ही ऑर्डर्ड पेअर मिळवताना आपल्याला थोडेसे जास्त ट्राय करावं लागतं, जास्त प्रयत्न करावा लागतो. मग ह्या 4 ऑर्डर्ड पेअरच्या सहाय्याने आपण या इक्वेशनचा ग्राफ म्हणजे स्ट्रेट लाईन काढू शकतो. तुम्ही हे झाल्यानंतर लगेच स्ट्रेट लाईन काढला तरी चालतं किंवा दोन्ही इक्वेशन सोडून नंतर एकत्रित केला तरी चालतं. बघा, आता सेकंड इक्वेशन सिम्प्लिफाय करू. डायरेक्ट करतोय मी. 3y इक्वल टू मायनसचा x इकडे येऊन प्लस होईल आणि राईट साईडचा 4 प्लस ॲज इट इज ठेवायचा. देअरफॉर y इज इक्वल टू x प्लस 4, 3 इकडे डिव्हिजन मध्ये हा मिळाला. y इज इक्वल टू x प्लस 4 डिवायडेड बाय 3 इक्वेशन. आता ज्यामध्ये x ची किंमत ठेवायची आणि या अंशाची बेरीज करू, त्याला 3 ने भाग जाईल अशाच किमती x च्या ठेवायच्या, म्हणजे ऑर्डर पेअर शोधणे सोपे होईल. मग आपण x च्या किमती ठेवू. x y ऑर्डर पेअर x, y. बघा, x ची किंमत अशी ठेवू की येणाऱ्या बेरजेला 3 ने पूर्ण भागलेलं पाहिजे किंवा फ्रॅक्शन जरी आला तरी सिंपल फ्रॅक्शन आला पाहिजे असं ठेवायचं. आपण x ची किंमत 2 ठेवू. 2 अधिक 4 6, 6 भागिले 3 2च येतं. x ची किंमत 3 ठेवलं तर 3 अधिक 4 4 ला 3 अधिक 4 7, 7 ला 3 ने पूर्ण भाग जात नाही. आपण x ची किंमत 5 ठेवू. 5 अधिक 4 9, 9 3 च्या पाड्यात आहे, 3 ने भाग जातो आणि म्हणून x ची किंमत 5 ठेवलं. 5 अधिक 4 9, 9 भागिले 3 3, 5, 3 हा झाला पुढचा ऑर्डर्ड पेअर. आपण x ची किंमत -1 ठेवू. मायनस पण ठेवता येतं, 0 पण ठेवता येतं. -1 ठेवल्यामुळे -1 प्लस 4 याची वजाबाकी 3 येतं आणि 3 डिवायडेड बाय 3 1 होतो. हा झाला पुढचा ऑर्डर पेअर -1, 1. आता अजून एक ऑर्डर पेअर शोधायचे आपल्याला. इथे किंमत 0 ठेवलं तर 0 प्लस 4 येतो आणि 4 डिवायडेड बाय 3 येणारा उत्तर हा रिकरिंगच्या स्वरूपात येतो. तुम्ही अजून एक पॉझिटिव्ह ठेवला तरी चालतं.
किंवा एखादी नंबर निगेटिव्ह ठेवला तरी चालतं. बघा इथे आपण -7 ठेवू, -7 ठेवू. -7 ठेवल्यामुळे काय होतं, -7 आणि +4 याची वजाबाकी -3 येतं आणि -3 ला 3 ने डिवाइड करता येतं. -3 डिवाइडेड बाय 3 -1 येतो. हा झाला पुढचा ऑर्डर्ड पेयर. -7, -1. अशा पद्धतीने या इक्वेशनचे हे 4 ऑर्डर्ड पेयर शोधलो. मग आता दोन्ही इक्वेशनचे ऑर्डर्ड पेयर शोधल्यानंतर यांच्या सहाय्याने ग्राफवर पॉइंट्स प्लॉट करायचे. मी ऑलरेडी हा एक्स आणि वाय ॲक्सिस असलेला कार्टेशियन प्लेन तयार करून ठेवलेले. पेन्सिल स्केलच्या सहाय्याने एक्स आणि वाय ॲक्सिस काढायचे, त्याच्यावर मार्किंग करायचे. इथं राईट साईडच्या कॉर्नरमध्ये स्केल लिहायचे. स्केल ऑन बोथ ॲक्सिस 1 सेंटीमीटर ची व्हॅल्यू आपण 1 युनिट घेतलो दोन्ही ॲक्सिसवर. हे तिथं रिप्रेझेंट करायचे, लिहायचे. आता पॉइंट्स प्लॉट करू आपण. पहिला पॉइंट 2, 0. y कोऑर्डिनेट 0 आहे म्हणून हा x ॲक्सिस वर येतो आणि x कोऑर्डिनेट 2 आहे म्हणून या ठिकाणी हा पॉइंट येतो. पुढचा पॉइंट आहे 5, 2. फर्स्ट क्वाड्रंट मध्ये x कोऑर्डिनेट 5, y कोऑर्डिनेट 2. दोन लाईन जिथे इंटरसेक्ट होतात हा आपला पॉइंट आहे. पुढचा पॉइंट आहे 8, 4. x कोऑर्डिनेट 8, y कोऑर्डिनेट 4. हे दोन लाईन जिथे इंटरसेक्ट होतात तिथे आपला हा पॉइंट येतो 8, 4 चा. आणि शेवटचा पॉइंट -1, -2. दोन्ही निगेटिव्ह आहेत. थर्ड क्वाड्रंट मध्ये येतो. x कोऑर्डिनेट -1, y कोऑर्डिनेट -2. इथे हा पॉइंट येतो. यातून पास होणारी ही स्ट्रेट लाईन म्हणजेच या इक्वेशनचा हा ग्राफ आहे. मग या पद्धतीने आपण यांच्या सहाय्याने ऑर्डर पेरच्या सहाय्याने या इक्वेशनचा ग्राफ म्हणजेच एक स्ट्रेट लाईन काढलो. या हा इक्वेशन मूळचा या लाईनवर लिहायचं आहे 2x - 3y = 4. आता सेकंड इक्वेशनचे पॉइंट्स ऑर्डर्ड पेर इथं आपल्याला रिप्रेझेंट करायचे. 2, 2 हा पॉइंट. 5, 3, 5, 3. त्यानंतरचा पॉइंट आहे -1, -1, -1, हा सेकंड क्वाड्रंट मध्ये. आणि -7, -1 हा मात्र थर्ड क्वाड्रंट मध्ये येईल. -7, -1 हा पॉइंट इथे येईल. आणि या 4 पॉइंट मधून पास होणारी लाईन 1, 2, 3, 4 हा झाला सेकंड इक्वेशनचा ग्राफ. आणि मग या ग्राफचा इक्वेशन मूळ इक्वेशन आपण या ठिकाणी ह्या ग्राफवर लिहायचं आहे, जो 3y - x = 4 दिलेला आहे. या पद्धतीने या दोन्ही इक्वेशनचे ग्राफ्स काढलो. आणि हे दोन्ही इक्वेशनचे ग्राफ्स म्हणजेच स्ट्रेट लाईन ज्या ठिकाणी इंटरसेक्ट झाले या इंटरसेक्शन पॉइंटचे कोऑर्डिनेट्स म्हणजेच या सायमल्टेनियस इक्वेशनचे सोल्युशन आहेत. पहा, या इंटरसेक्शन पॉइंटचे कोऑर्डिनेट x कोऑर्डिनेट 8 आहे आणि y कोऑर्डिनेट 4 आहे. या पद्धतीने या सायमल्टेनियस इक्वेशनचा सोल्युशन आपण फाइंड केलो. x = 8 and y = 4 is a solution. मग या पद्धतीने ग्राफिकल मेथडच्या सहाय्याने सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व्ह करता येतात. मग या प्रॅक्टिस सेटमध्ये या प्रश्नामध्ये 6 गणितं आहेत, ज्यापैकी मी 2 गणितं सोडून दाखवलेले. बाकीचे गणितं तुम्ही तुमच्या वहीमध्ये सराव करा, सोडवा
काही अडचणी असतील